पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे बुलढाण्यात पडसाद. केंद्र सरकारचा निषेध करत विद्यार्थी उतरले रस्त्यावर. शेगावमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याच घटनेचे पडसाद आता बुलढाण्यात पाहायला मिळत आहेत. बुलढाण्याच्या शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सोनम वांगचुक आणि अभिजित दीपक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आलाय. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी. पुढील परीक्षा निष्पक्ष व्हाव्यात यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी प्रमुख मार्गाने आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाला आपली निवेदन सादर केले. बोला. गेल्या आपण आपल्या देशामध्ये पाहिले असता विविध प्रकारचे पेपर फुटीचे प्रमाणे सर्रास वाढत आहे. तर त्यासाठी देशभरातून आंदोलनं चालू आहे. आमचाही एक या ठिकाणी शेगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने आपण आज तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देणार आहोत मॅडमला. आणि जे 21 दिवसापासून सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला एक पाठिंबा आमचा असणार आहे. या उपोषणाद्वारे आम्ही कसं सांगू इच्छितो की परीक्षा हा सर्व पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि होणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या परीक्षासुद्धा हा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत आणि सर्व MPSC मार्फत होऊन आणि सर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत असं आमचा नियोजन आज मार्चमध्ये आहे आणि असंच आम्ही आज निवेदन तहसीलदार मॅडमला देणार आहोत. आज निवेदन दिल्यानंतर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका आज आमचे जर काही मागण्या त्यामधल्या तहसीलदार मॅडमच्या थ्रू आम्ही जे कलेक्टर ऑफिसला ते फॉरवर्ड करतील त्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यातही यापेक्षाही जन आक्रोश आणि विद्यार्थ्यांचा मोर्चासुद्धा आम्ही या शेगावमध्ये घेणार आहोत असे आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगतो.